पाणी तापायला ठेवलाय, लाईटच नाही. कधी येते लाईट काय माहिती, कालपासून लाईट नाही अजिबात. आज चुलीवर पाणी तापवायचं. हाय हॅलो नमस्कार सर्व काही दादांना श्री स्वामी समर्थ. तर आज सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ. आणि आता आम्ही करतोय नाश्ता. चला या नाश्ता करायला. माझा दादा बघा, दादा खारी खातो आणि मी खाते उपमा बनवलाय आज. आणि तिकडं काय बघतोय दादा, तू काय बघायला घेतलाय तू? दादा बघतोय टॅब. तर चला आता नाश्ता करतोय, या नाश्ता करायला. सुकत्यात परत वरल्या होत्यात पावसामुळं. आज तरी सुकल्या पाहिजेत ना, दळून आणल्या असत्या लगेच. दळून आणल्या असत्या त्या बघ, सगळ्या सामट होऊन तुझ्या. हो ती दुसरी पण आहे ना 1 किलो, ती पण सुकट टाकायची. सुकतीला सुकल्या तर देते दळायला. थोड्या पातळ करून घेतलं तर लवकर वाळती. काल पण जोराचा पाऊस, सुकत नाही काय. बघा मिरच्या सुकायला टाकल्या आणि पावसाचा वातावरण बघा, कसे ढग हे बघा. हे बघा ढग आलेले आहेत कसे. काय करायचं, कधी सुकतील मिरच्या आणि कधी दळायच्या. काय ग, ऊन पण येत नाही. तर मी तुझ्याकडे येऊ का नको? येऊ ना, तिकडे येऊ ना तुमच्या गावाला. ठाण्याला येऊ का असं आई बोलते. नको तुझ्या ठाण्याला येऊ का असं? येऊ ना ठाण्याला. इकडचे 2 बसले तिकडं वरती पाळण्यावर बघायला काय करते ती म्हणजे आई. हे गुन्हे होतं मी बसायला. तिकडं बघ म्हणजे इकडं बघ, त्याच्यात बघ, त्याच्यात काय करते त्याच्यात बघ. घासगिरसनी काढायला घेतले म्हणजे आईनी दादाची. जेवत नाही ना तू व्यवस्थित, मग दृष्ट काढतात नाही का, मग तशी काढते म्हणजे आई तुझी दृष्ट. घरी जाऊन दगडा झालं घासगिरस येऊन जाणं. त्याचं नाव काय? स्मित. त्याचं नाव स्मित आहे. नाव शिरमाळगाव. काय तुम्ही काय दिलं खात तोंड फक्त वाचायचं ना. खायचा नाही, नुसता आ करायचा. हा आणि बरं पाण्याची गुळणी करायची, ठेकायची. हा गुळणी करून टाक पाण्याची. तिकडे टाक, प्यायचा नाही. परत येते. सकाळीच पेटवली ती ना, आज लाईटही नव्हती. पाणी तापवायला चूल सकाळीच पेटवली होती.
ती तुझी दृष्ट तिकडं नेऊन ओतली ती बघ. म्हणजे आईने तिकडं नेऊन ओतली दृष्ट. त्या इंगळावर त्या ओतून द्यायचा मग. तू आहे ना. तुला घाई झाली का काय खेळायला जायचे? अजून किती राहिले? पोरा टापून बसल्यात ना खेळायला. तुला तर लगेच बरं वाटत ना व. कुठून लागून टाकू कुठे मी खाल्लं पाहिजे ना. तिकडं टाका, त्या कुत्रे खातील ते तिथं येतील खाऊन. त्या कोंबड्यांचं आहे तिथं ठेवा. पावसात भिजू नको ना जास्त. बघा आमचा दादा कसा भिजायला लागलाय आता. थंड लागेल. हाय, आम्ही पावसात भिजतो. बघा पोळ्याची भाजी आणली रानातून फिरून. रानात फिरायला गेलेलो. शेवळाची भाजी. शेवळा पण निघाली पण लवकरच. पाऊस होतोय आता. पाऊस किती वेळा झाला. हा त्याच्यात टाकायला बोंडारा. तुमच्याकडे कसे करतात आम्हाला कमेंट करून सांगा. त्याच्यात काय आणलेलं ग दुसरं? शेवळाची भाजी. बघा किती पाऊस पडतो. पावसाचा दिवस चालू आहे. शुक्रवारचा संध्याकाळचा पाऊस पडत आहे. खूप जोरात पाऊस पडतो. खूप कामं अजून बाकी आहे. पाऊस काही करू देत नाही. पाण्यामुळे काही करताही येत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडं कसा आहे पाऊस? किती पडतो पाऊस?